नमस्कार, मी आपलाच रामभाऊ. तर आज आपल्याला जायचं होतं बारामतीला. सकाळ सकाळ लवकर उठून बारामती आलो. करण आला. नंतर गाडी बी आली, लगेच निघालो. बारामतीत पोचतो तर बघा, एवढं ट्रॉफिक झालं होतं. गाड्या नुसत्या गच्च भरलेल्या होत्या. नंतर तशीच गाडी लावली. वाट काढत काढत तवर ती पुढे गेली होती. आधी गेल्या नोंदणी कक्षात नाव नोंदवून घ्यायचं. लगेच तिकीट दिलं. बघा तुम्ही, गर्दी भरपूर आहे. त्यांनी तिकीट आधीच काढून घेतलं होतं. नंतर नाव नोंदणी माझी स्वतःची केली. आपण स्वतः लागते नाव नोंदणी करायसाठी. तर आता चला तर मग आतमध्ये कसा व्यू होतं मला दावतो बघा तिकीट. या कृषी प्रदर्शनास भेट दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. आतमध्ये गेल्यानंतर फळाची बघा रचना कशी केली आहे. नंतर भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामती त्यांचे स्टॉल लावलेले होते. आपण भाजीपाला गुणवत्ता केंद्र कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे पाहू शकता स्टोरेज. नंतर आपण पुढे गेलो स्ट्रॉबेरी कशी लावली मॅडम बघा आपल्याला माहिती देत आहे. नंतर आपण पुढे गेलो, टेंटमध्ये केलेले आहेत टमाटो. नंतर इथे म्हणता सर पाठीमाग काय फिरते, तर ही हायड्रोपोनिक शेती, मातीविना शेती आहे. नंतर बघा कसं डेकोरेशन केलेलं आहे. नंतर कोणी गार्डन सजवण्यासाठी त्यांनी हा डेमो दिलेला आहे. हे बघा माणूस कसा बसतोय, बैलगाडी बघा. नंतर आपण फळपीक रोपवाटिकामध्ये एंट्री केली. त्या ठिकाणी बारामती कृषी केंद्र त्यांचे आवाकडो, लिंबू, चिक्कू आहे, लिंबाचं पुन्हा नंतर अंजीर आहे. आवाकडोचे 4-5 प्रकार आहेत. लिची आहे. कृषी विज्ञान केंद्र बारामती ह्यांची सगळी रोपवाटिका आहे. नंतर आपण कधीही अवश्य इथे भेट द्या, नाहीतर त्यांना कॉल करा. अंजीर पहा, पेरू आहे, रेड पेरू. लिंबू. नंतर आपण पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड आणि ए पद्धतीने ऊस लागवड हे दोन्ही पाहिलं आहे. ए पद्धतीने ऊस लागवड पाहू शकता. ए पद्धतीचा ऊस जास्त. नंतर मग आपण गेलो आहे इथं बघा कमळ कसे फुललेले आहेत. नंतर आपण व्हाईट शेवंती हे बघा फुलाचे किती प्रकार आहेत, त्यांनी डेमो कसे दिले आहेत. बारामाही चालणारी शेवंती यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि बघा कलर किती आहेत शेवंतीमध्ये. नंतर आपण भरड धान्य डालरमध्ये गेलो. तिथं बघा वैरणीसाठी बाजरी ही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. नंतर भूमाता खते. नंतर आपण शेवटला
प्राण्यांच्या ह्याच्यात वनराज, कोंबडा कोंबडी, नंतर पुढे सर्वात छोटी गाय, ते पण आपण नंतर पाहणार आहोत. गाय वासरू, हे तुम्ही पाहू शकता, छोटी गाय, पिगनूर गाय आहे ही. नंतर इथे खिलार गायी आहेत, कपिला, काजळी. नंतर ही वळू पाहू शकता तुम्ही, काजळी खिलार वळू. ही पहा बैलजोडी. नंतर आपण पुढे जाऊन गायींचे प्रकार आहेत. हा एक वळू आहे, पाहू शकता कसा वळू आहे, ईस्टर्न फ्रिजिशियन वळू. सर्जा नाव आहे त्याचं. नंतर हे वळू पाहत पाहत आपण नंतर पुढे देवणी वळू आहेत. हे पाहू शकता, एच एफ 17 महिन्याचा एच एफ कालवड आहे. आईचे दूध वार्षिक त्याचं 9500 लिटर आहे. पाहू शकता. नंतर जर्सी गाय आहेत. म्हैस पहा. नंतर गिर गाई. त्यांच्याकडे कालवडी विक्रीस आहेत. नोंदणीसाठी त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही. नंतर कांदा लागवड यंत्र, हे पाहू शकता तुम्ही. मंजूर मिळत नसल्यामुळे पर्यायी मार्ग हा चांगला आहे. फक्त ह्याला 4 मंजूर लागतात. एक रोप टाकायचे त्यात. नंतर शेवट पहा,